तर गोव्यात सुद्धा नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा सज्ज झालाय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। सुप्रसिद्ध कलंगूट बीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी ही पर्यटकांची झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय गोव्यातील आहेत। गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आणि या बीचवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पाहूया। गोवामध्ये आपण आलेलो आहोत 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी आणि नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जे आहेत महाराष्ट्रातून नागरिक जे आहेत गोवामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्याला काही इथे मित्र जे मिळालेले आहेत महाराष्ट्रातून ते आलेले आहेत। दादा कुठून आलाय? महाराष्ट्रातून कुठून आलाय? बारामती। अरे अजित दादाचं गावचं। हा, मग दादांना शुभेच्छा द्यायला नवीन वर्षाचं जाणार का? जाणार। अर्थातच गोवामध्ये पॉलिटिकल संवाद जो आहे तो देखील झालाय। दादा तुम्ही सोबतच आज सगळे बारामतीचे? काय नाव आहे तुमचं? गोविंदा। लग्न झालंय आपलं? नाही झाला अजून। त्याला गर्लफ्रेंडला काय सांगितलं? गोव्याला चाललो सांगितलं की नाही? सांगितलं की सांगितलं। मग काय म्हंटली ती? जाऊ म्हटली। अरे वा, मोठ्या मनाची गर्लफ्रेंड आहे असं बोलायला लागेल। दादा तुझी काय कहाणी आहे? कुठून आलाय? काय नाव आहे? मी सातारामधून आलोय। ओमकार नाव आहे माझं। ओमकार नाव आहे। तर सातारामधनं इथं गोव्यात आला, काय तुला असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये दारू जी आहे ती महाग आहे, गोव्यामध्ये स्वस्त आहे, पण बाकीचं सगळं महाग आहे? नाही, पण दारू वगैरे आपण व्यसन वगैरे नाही करत। अच्छा। हा, पण तरी पण 30+ म्हणून एन्जॉय साठी आलोय मित्रांसोबत। बरं, काय काय केलं आतापर्यंत आणि अजून काय काय नियोजन आहे पुढचं? ऍक्च्युली आज आत्ताच आलोय आम्ही मगाशी। तर ट्रेन आज आलोय आम्ही। ट्रेनने आला। हा, आज काय करणार? आज शेवटचा दिवस आहे 2024चा। आज काय खास नियोजन, काय विशेष काय? खास नियोजन एन्जॉय करायला मित्रांसोबत। एन्जॉय करायला। बरं, गोवा एन्जॉय करायला। दादा तू कशासाठी आला? मी एन्जॉय साठी एन्जॉय करायला। एन्जॉयचे काय काय प्रकार आहेत? एन्जॉय म्हणजे आता आम्ही व्यसन वगैरे काय करत नाही, पण तरी बी आम्ही काम करतो त्यामुळं इकडं फिरण्यासाठी। लग्न झालंय का? नाही, लग्न झालं। एक गर्लफ्रेंड आहे का? हाय, गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड आहे। तिला काय सांगितलं आला इथं? काय सांगितलं? फिरायसाठी आलो। बरं, तुला जा म्हटली ती? हा, जा म्हटली। अरे वा, आपल्याला या ठिकाणी बघू शकतो गोव्यामध्ये जे आपले महाराष्ट्रातील मित्रमंडळी आलेले आहेत त्या मित्रमंडळी घरच्यांना विचारून आपल्या गर्लफ्रेंडला विचारून या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि प्रामुख्याने निर्व्यसनी महाराष्ट्राचे नागरिक गोव्यामध्ये जे आहेत आपल्याला आता दिसलेले आहेत। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, गोवा।